मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून नवी रणनीती आखली जातीये। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार हे भाजपचं नवं अभियान आता असणार आहे। कार्यकर्ते लाभार्थी कुटुंबांना मोदींचा नमस्कार सांगणार आहेत। विधानसभा क्षेत्रामध्ये फिर एक बार मोदी सरकारचे 50,000 स्टिकर्स लावणे जाणार आहेत आणि प्रत्येक बूथवर 11 घरांवर वॉल पेंटिंग सुद्धा केली जाणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, भाजपचं हे जे नवं अभियान असणार आहे त्यातल्या सर्व तपशीलवार बाबी नेमक्या काय आहेत? निकिता बरोबर आहे। भाजप उमेदवारी यादी जी आहे एकीकडे जाहीर होण्याची चिन्ह दिसत आहेत, दुसरी यादी जी आहे ती येईल, तर दुसरीकडे बूथ लेवलला सुद्धा भाजप जो आहे तो काम करताना पाहायला मिळतं। भाजपने आता बूथ लेवलला काम करायला सुरुवात केली आहे। हे शेवटचा टप्पा जो बूथ लेवलचा असणार आहे त्याकडे लक्ष भाजपने विशेष दिलं आहे, कारण बूथ लेवलला योग्य काम झालं तरच मतदान मोठ्या संख्येनं मतदार भाजपकडे वळू शकतात असं मानस आहे। त्यामुळेच या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या भाजपने आखलेल्या आहेत। लाभार्थींना मोदींचा नमस्कार असे एक नवं अभियान जे आहे ते भाजप राज्यभर राबवणार आहे आणि बूथ चलो अभियानाच्या अंतर्गत हे सगळे विविध संकल्पना राबवणार आहेत। एका विधानसभा क्षेत्रामध्ये 50,000 स्टिकर जे आहेत मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकारचे लावले जाणार आहेत। त्यामुळे अशा विविध संकल्पना किंवा अभियान जे आहे ते बूथ लेवलला भाजप आता राबवणार आहे आणि कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये अधिकाधिक आपल्या उमेदवाराला मतदान कसं मिळवता येईल हा प्रयत्न जो आहे तो भाजपचा असणार आहे। हो विनायक, जाणून घेत राहू तुर्तास।